सॅफ्रन स्टेजचे भारतभरामध्ये 250हून अधिक विलाज आहेत आणि आत्तापर्यंत तो अनुभव जवळजवळ 2.5 लाखहून अधिक त्यांच्या पाहुण्यांनी घेतला आहे. आणि जिथं त्यांचा विला असतो तिकडं एम्प्लॉयमेंट कशी निर्माण होईल हा त्यांचा खूप महत्त्वाचा एक भाग असतो. आणि म्हणून डायरेक्टली इनडायरेक्टली अशी जवळजवळ 1200 मंडळींना एम्प्लॉयमेंट या सॅफ्रन स्टेजच्या तर्फे त्यांनी दिलेली आहे. सर, मी ऐकत होते आणि आत्ता आपण इंट्रो पाहत होतो, सायबर सिक्युरिटी तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा तर ते निश फील्ड होतं. तर पहिला प्रश्न असा येतो की EY मोठी नावं आहेत, ही सगळं छान चालू आहे, एकीकडे नोकरी आहे, पैसा आहे, तर मग ही झेप का? सो जेव्हा आम्ही स्टार्ट केलं सायबर सिक्युरिटी 1998-2000 ॲट दॅट टाईम कोणी ऐकलं पण नव्हतं सायबर सिक्युरिटी काय आहे, हॅकिंग काय आहे. म्हणजे लोक माझ्याकडे बघायचं म्हणजे हॅक करणार म्हणजे एक्झॅक्टली काय करणार. म्हणजे आमचे इनिशियल असाइनमेंट्स होते ते ATM नेटवर्कमधनं पैसे काढा विदाऊट क्रेडिट कार्ड, म्हणजे विदाऊट द ATM कार्ड, किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये या अकाउंटमधनं त्या अकाउंटमधनं ट्रान्सफर करायचे विदाऊट ऑल काइंड्स ऑफ स्टफ वी यूज टू डू अँड ethically on behalf of clients who have appointed us and paid us to do it for them. बरोबर, म्हणून त्याला एथिकल हॅकिंग म्हणजे इट इज अकिन टू हिरकणी स्टोरी माहिती आहे ना आपल्याला. सेम की त्यांनी ते पायवाट शोधून काढली, राईट. आम्ही पण ती पायवाट शोधून काढायचो फक्त ते इंटरनेट बँकिंग सिस्टममध्ये किंवा ATM नेटवर्कमध्ये किंवा लॉटरी सिस्टममध्ये, आणि तो बॅकडोर शोधून काढणं हे आमचं काम होतं. आणि समबडी यूज टू पे फॉर अस, राईट. आणि दिस बिकेम अ फुल फ्लेज्ड सर्व्हिस, एवढी की आत्ता म्हणजे मी जेव्हा सोडली 2016मध्ये माझ्या हाताखाली 6 पार्टनर आणि 250 लोक होती तेव्हा, राईट. अँड वी वर सेटिंग अप अ ग्लोबल. बट ॲज यू करेक्टली सेड, म्हणजे आय टर्न 40 ऑन 40th बर्थडे. आय वेंट टू माय बॉस अँड आय सेड झालं माझं, आय एम डन. मग बॉस म्हणाल नाही का जरा लवकरच झालं म्हणून? नाही, त्यांनी मला विचारलं तुझ्याकडे प्लॅन बी आहे का. मी म्हटलं माझ्याकडे काही प्लॅन बी नाही आहे. सो ही सेड एक्सलंट, प्लीज गो अहेड अँड डू इट. म्हटलं वा, असा बॉस सगळ्यांना भेटावा. म्हणजे त्याचं वय काय होतं बॉसचं? ही जस्ट रिटायर्ड नाव. So probably he also had the same aspirations. He may not have done it, right? So he did not even blink an eyelid, right? I mean, he just said, just do it. बरं, पण आता तुलाही माहित नव्हतं का काय करायचं, मग काय झालं? Actually काय झालं, again all seeds are sown many years ago. So my wife Tejas, when we got married, her father was the chief economist of the Tata Group. आणि त्यांनी आम्हाला टाटा टीच्या गेस्ट हाऊसमध्ये, डिरेक्टर्स गेस्ट हाऊसमध्ये, फोर्ट कोचीला, विक्ट्री डॉन होतं त्या बंगल्याचं नाव, तिकडे आम्हाला हनीमूनला 3 रात्र गिफ्ट केलेली. आणि तिकडे आम्ही त्या ओल्ड कलोनियल बंगलोमध्ये आम्ही दोघे मस्त मासे खातोय एक मार्केटमधनं आणून. आणि त्यावेळेला आम्ही विचार केला की हे डेमोक्रेटाईज का नाही करताय. वाय इज इट दॅट जस्ट बिकॉज युअर फादर इज द चीफ इकॉनॉमिस्ट ऑफ द टाटा ग्रुप, ही इज गेटिंग ॲक्सेस टू दिस. वाय शुड ऑर्डिनरी इंडियन्स नॉट गेट ॲक्सेस टू दिस. हा, म्हणजे हे जर आपल्याला एन्जॉय करायला हा, मिळतंय तर वाय नॉट एव्हरीबडी. पण मग मिडल क्लास ड्रीम्स गेट किल्ड बिकॉज यू गेट मॅरिड, देन यू हॅव चिल्ड्रन, देन यू बाय अ होम, देन यू बाय अ कार, आणि मग EMI भरत 15-20 वर्ष कशी जातात ते कळत पण नाही. म्हणजे 40व्या वर्षी तुझे EMI संपले होते. EMI संपलेले, परफेक्ट. ऑल EMIs वर ओव्हर अँड आय हॅड बिल्ट अ सेफ्टी नेट. बेस्ड ऑन दॅट सेफ्टी नेट वी डिसाइडेड टू टेक अ कॉल अँड वी डिसाइडेड टू कम बॅक विथ दिस आयडिया. हा, म्हणजे जी आपली आयडिया होती, ओरिजिनल आयडिया होती, तिला हे करूया आणि लेट अस एक्झिक्यूट इट आणि बघू पुढे काय होतं. आणि आय थिंक द फर्स्ट थिंग दॅट वी रिअलाइज्ड ॲज अन ऑन्टरप्रिनर इज दॅट यू कॅनॉट प्लॅन एनिथिंग. I mean, you can have the best laid plans, but the moment they hit the market, you realize that all your marketing plans have gone for a toss. Everything has gone for a toss. So you have to be so agile. म्हणजे मी थोडं मराठी सांगतो की आपण ज्या वेळेला नियोजनाने सुरुवात करतो आणि वास्तवाशी त्याचा सामना होतो, तेव्हा मग आपला भ्रमनिरास होतो. आपल्याला कळतं की जे नियोजन केलंय त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही. सो वॉट ऑल दॅट यू हॅव टू नो इज की नाईट, रात्री तुम्ही ट्रेक केला असेल ना, तर तुम्हाला तो असा दिवा दिसत असतो तिकडे की हा गड चढायचा आणि तिकडे तू पोचायचंय. बरोबर. बट हातात फक्त टॉर्च लाईट असते. बरोबर. तुम्हाला फक्त असे पुढचे 6 फूट दिसत असतात. दॅट इज स्टार्टअप. ॲट बेस्ट तुम्हाला कोणीतरी फंडिंग दिली तर मोठी टॉर्च मिळाली तुम्हाला. बरोबर. मग तुमची बॅटरी कशी मिळाली? आय विल टेल यू दॅट हे सगळे आता तुम्ही म्हटलं बंगले आम्ही जे आहेत, माझे एकही नाही. ह्या मॉडेलला म्हणतात ॲसेट लाईट. ॲसेट लाईट म्हणजे स्वतःचे 0 ॲसेट्स. असे इतकी जण असतात, ते अगदी एन्थुझियाझमने बंगले बांधतात
2 वर्षानंतर मस्त वापरतात आणि नंतर आफ्टर 2 इयर्स त्यांना एक प्रॉब्लेम समोर येतो की आता करायचं काय या घराचं, राईट? बरोबर. मग देन आय कम एज अ नाईट इन शायनिंग आर्मर अँड से नो प्रॉब्लेम, डोंट वरी, आय विल नॉट ओनली मॅनेज दिस हाऊस, आय विल ऑल्सो मॉनिटाईज इट अँड गिव्ह यू मनी विच यू हॅड नेव्हर थॉट ऑफ. अच्छा, म्हणजे मी येतो, तुमचं घर सांभाळतो, ते घराला सुंदर करतो, मेंटेन करतो. आणि पैसे सुद्धा देतो कमवून. आणि ते पैसे जेव्हा येतात त्यांना त्यांच्याकडे ते म्हणतो हे तर अरे मस्तच आहे अजून बांधून देतो तुला. पण नंतर त्यांना राहायला मिळतं ना. मिळतं म्हणजे आम्हाला विचारतात ते कधी जाऊ का. बरं, हा मग हे पहिला विला तयार करणं हे सुद्धा कठीण असेल ना रे? नो दॅट वॉज सी म्हटलं ना टॉर्च, इट इज ॲक्सिडेंट, राईट? सो देर वॉज अ पारसी फॅमिली अँड आय रिमेंबर दिस कॉल दॅट केम फ्रॉम दिस पारसी जेंटलमॅन अँड ही सेड आमचा एक ना 1885 बिल्ट एक जुना बंगलो आहे, ओके, कुठे आहे तर माथेरानमध्ये आहे, जाऊन एकदा बघून या, बघा तुम्हाला जमतंय का. तर तिकडे गेलो, बायको गेली आणि तिने मला तिकडनं फोन केला आणि आय स्टील रिमेंबर द कॉल. शी सेड इथे जर मला केअरटेकर म्हणून जर राहायचं असेल ना, राहावं लागलं तर आय एम गोइंग टू डू इट, ओके. इट इज सो ब्युटिफुल. बाहेरून एकदम खंडर, आतनं यू आर ट्रान्सपोर्टेड टू ॲज इफ यू आर अन ICS ऑफिसर ऑफ 1920, असं घोड्यावरनं येत आहे असं, दॅट काइंड ऑफ रुबाब. बाहेरनं एकदम डल. सो वी ट्रान्सफॉर्म दॅट प्लेस. अच्छा. अँड इट स्टार्टेड गेटिंग अवॉर्ड्स की बेस्ट हेरिटेज बंगलो, असं. अँड वी रिअलाइज काहीतरी आहे मॅजिक, ओके. अँड देन वन थिंग लेड टू अनदर, अँड स्लोली नाव वी हॅव 250 होम्स. हा, आणि असं करता करता किती वर्षात हे एकाचे 250 झाले? आता 6 वर्ष झाली. 6 वर्षात एकाचे 250 झाले. आणि किती स्टेट्स मध्ये आहेत? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, मग हिमाचल, उत्तराखंड, हिमाचल, राजस्थान. उत्तराखंड आणि राजस्थान हो, या हो, हो. सगळ्या ठिकाणी आता हे आणि आहे. आमचं मॅक्सिमम एक्सपॅन्शन आता नॉर्थमध्ये हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये होतं. हे सगळं छान आहे, पण अजून माझं ते 40 वर्षाचं जात नाहीये डोक्यात की 40 वर्षाचा उद्योजक आणि तो पण मराठी, म्हणजे हे जे Oxymoron. दोन आहेत ऑक्झिमरॉन्सच आहेत हे. हा. तर हा प्रवास सोपा नसेल एखाद्या वेळेस. हो. त्यावेळेला तुम्हाला काही काळजी वाटली किंवा तुम्ही कसं ते धनुष्य कसं पेलवलं? नाही, काळजी तर रोजच वाटत असते. आय थिंक फिअर इज युअर बिगेस्ट फ्रेंड, बिकॉज एव्हरी डे यू आर अफ्रेड दॅट समथिंग इज गोइंग टू गो रॉंग, अँड बट दॅट्स व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड, दॅट्स व्हॉट कीप्स यू अवेक. एव्हरी डे यू वेक अप. भीतीचा उपयोग करायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट नेव्हर वेस्ट अ क्रायसिस, राईट? सो आमचा कोविड 2 वर्षामध्ये वी केम आउट लाईक अ सॉलिड बिझनेस आफ्टर द टू इयर्स. हो का? आय मीन द 2 years वी ग्रू 3 times इन साईज. पण कोविड मध्ये तर कोणी बाहेर पडलेच नव्हते, मग तुम्ही काय केलं? त्यावेळेला अगरबत्ती लावून बसलेलो, पण रियालिटी, पण द मिनिट द डोअर्स ओपन वी वर द फर्स्ट गाईज टू गेट ट्रॅक्शन, बिकॉज सगळ्यांना हॉटेलमध्ये जायचंच नव्हतं, सगळ्यांना बंगला आणि विला जावं, प्रायव्हसी होती ना सगळ्यांना. हा, इन्फेक्शन कोणाला नको होतं. Actually, we used that opportunity because what happened was people started looking at 7 stars and 5 stars as आता नको जाऊया, public space आहे, okay? And we used this as 2 opportunities. Opportunity number 1 was in this time, first time really rich people, partners in McKinsey, industrialists, celebrities, cricketers, all of them started coming and staying in our homes. So we went through all of that journey. But to answer, I know I'm not avoiding your question, but but genuinely it was midlife crisis which caused this, because I knew that आज जर मी नाही केलं and I did not take my risk, 20 years later, 30 years later, I'll regret it. हा, म्हणजे अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी मला पश्चात्तापाच्या भावनेचा सामना करावा लागू नये, अजिबात तर नाही. मला आत्ताच हे साहस हा. करणं आवश्यक हा. आहे. जसं आपण मगाशी म्हणालो ना की मराठी आणि उद्योजक, तर बाहेर आपण जेव्हा त्या क्षेत्रात जातो तेव्हा सुद्धा आपल्याला असं वाटतं का, किंवा असा अनुभव येतो का की आपण मराठी होते, हे तो हा तर मराठी आहे, याला किती जमेल नाही, अशा डाऊटचा सामना करावा लागतो? I think the biggest doubt was in our own minds. अच्छा. राईट? अँड द क्लोजेस्ट पीपल हॅव द मोस्ट डाऊट्स. सर्वात जवळचे लोक आहेत ना, त्यांच्या मनात मॅक्सिमम डाऊट्स असतात. अँड युअर फर्स्ट कस्टमर इज नेव्हर फ्रॉम युअर फॅमिली. युअर फर्स्ट कस्टमर, युअर फर्स्ट पेइंग कस्टमर इज समबडी टोटली अननोन. युअर बिगेस्ट फॅन्स, युअर बिगेस्ट सपोर्टर्स आर अननोन पीपल. अँड देन आफ्टर मेनी इयर्स, देन युअर फॅमिली स्टार्ट्स म्हणजे खूप वर्षांनी तुम्हाला तुमच्या कुटुंबांचा
पाठिंबा मिळतो. पण आधी तोपर्यंत हे जे अनोळखी ग्राहक असतात Perfect. तेच तुमचे दूत होतात. In fact, हां. I also always say that if you have an entrepreneur friend, business friend, never take anything free from him. Pay full price. Don't even ask for a म्हणजे discount. जर जर तुमचा कोणी उद्योजक मित्र असेल तर त्याच्याकडून discount, कोणतीही हां. गोष्ट फुकट घेऊ नका आणि पूर्ण पे करा. डिस्काउंट पण मागू नका. डिस्काउंट पण मागू नका. अँड दॅट यू शुड डू क्विट प्रोक्यू म्हणजे बोथ म्हणजे दोघांनी तसं करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण व्यावसायिकता म्हणतो तेव्हा ती व्यावसायिकता जपणं हा. हे सुद्धा फार महत्वाचं असतं नाही हां, का हां. या सगळ्यामध्ये. हो. तर मला सांग की मग हा ब्रँड तयार होणं असा जो शब्द आपण वापरतो तर हा सेफ्रन स्टेजचा ब्रँड तयार होण्याची प्रक्रिया तो प्रोसेस कसा झाला? आय थिंक इफ एनी ऑन्टरप्रिनर हॅज टू लर्न, मराठी असो कोणी असो, कुणी असो. आय थिंक ब्रँड बिल्डिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वन हॅज टू फोकस ऑन. बरं. राईट, बिकॉज आता तुम्ही मोर्डे चॉकलेट्स आहेत. आय डोंट नो हिम बट आय नो हिज ब्रँड. राईट, आय डोंट वॉन्ट टू बी पॉप्युलर. आय वॉन्ट माय ब्रँड टू बी नोन म्हणजे अक्रॉस द कंट्री. पहिल्यांदा उद्योजकाला लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जी नाममुद्रा आहे ब्रँड हो, ती माहितीची झाली पाहिजे. मी माहितीचा होतो की नाही ह्याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. absolutely. So you have to keep your own personality, your own ego, and everything aside, and your brand has to stand म्हणजे for. आपलं व्यक्तिमत्व बाजूला आपला ठेवावं. अहंकार हा बाजूला बाजूला. ठेवून ब्रँड साठी मला काय करता येईल, त्या Perfect. नाममुद्रेसाठी काय करता येईल. Perfect. ते नाव कसं सुचलं रे सेफ्रन स्टेज? So एकतर I wanted to have a brand which caters to at least 3 or 4 out of our 5 senses. So saffron मध्ये सेन्स ऑफ टेस्ट आहे. अच्छा, सेफ्रन म्हणजे केशर, केशर. त्याच्यामध्ये चव आहे, चव आहे, टेस्ट आहे. देर इज अ सेन्स ऑफ अरोमा, स्मेल, त्याला स्मेल आहे आणि कलर आहे. आणि त्याला कलर आहे. सो आय कॅन प्ले विथ 3 ऑफ युअर सेन्सेस. म्हणजे तुम्ही आमच्या कुठल्या बंगलो किंवा विलाला जाल, तुम्हाला माहिती नाही आय एम प्लेइंग ऑन युअर सेन्सेस. द अरोमा इन द लिव्हिंग रूम or the bath gel and the showers that we use have subtle saffron infusion. We do it so subtly and we prime your brain. म्हणजे तुमचा ब्रेन आम्ही प्राईम करतो, तुम्हाला माहितही नाही आहे. म्हणजे संवेदना हां, अशा पद्धतीने आपण द्यायच्या त्या माणसाला, हो. त्या दृष्टीनं तुला सेफ्रन हे हो. नाव. तुम्हाला माहिती आहे का, सबवे सँडविच तुम्ही बाजूने जाता मस्त छान वास येतो, तो परफ्यूम आहे. दॅट इज नॉट बेकिंग ऑफ एनी ब्रेड, दॅट इज अ परफ्यूम विच दे हॅव क्रिएटेड. सो ॲज मार्केटर्स यू आर बेसिकली हॅकिंग. आय वॉज हॅकिंग कम्प्युटर्स, नाव आय एम हॅकिंग ब्रेन्स. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे ना की जेव्हा तुम्ही एखादा अत्यंत सुखद अनुभव त्या माणसाला देता, हो. त्या व्यक्तीला देता, हो, तेव्हा ती व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या अनुभवासाठी येण्याची शक्यता तुम्ही आपोआप वाढवता. ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यातून तुमचा ब्रँड म्हणजे तुमची नाममुद्रा ही वाढत जाते. हो, आणि एक लक्षात ठेवायचं की एक्सलंट मार्केटिंग इज द फास्टेस्ट वे टू फेल फॉर अ बॅड प्रोडक्ट. हा, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट जर चांगला नसेल आणि तुम्ही फक्त जोरदार मार्केटिंग केलं तर शेवटी ते मरणार आहे ते प्रॉडक्ट इमिडिएटली. हां. सो आर रिलेंटलेस फोकस जो आमचा आहे तो आमचा प्रॉडक्ट क्वालिटीवर आहे. म्हणजे देर इज वन मेट्रिक कॉल्ड NPS, नेट प्रमोटर स्कोअर. आणि नेट प्रमोटर स्कोअर म्हणजे सी द लिटमस टेस्ट इज, मी जर राहिलो सॅफ्रन स्टेजमध्ये, मी हां. रेटिंग छान दिला, अरे मस्त 5चं रेटिंग दिला, पण द रिअल लिटमस टेस्ट इज वेन आय रेफर सॅफ्रन स्टेज टू माय फ्रेंड ऑर रिलेटिव्ह, हां. बिकॉज माय क्रेडिबिलिटी इज ॲट स्टेक. कारण तो गेला आणि त्याने खराब एक्सपिरियन्स आला, तुम्हाला काय सांगितलं असतं रे तुम्हाला. म्हणून त्याला नेट प्रमोटर, आय एम द प्रमोटर ॲज अ कस्टमर, आय एम अ प्रमोटर ऑफ युअर ब्रँड. त्याला NPS म्हणतात. सो आम्ही ठरवलं की नॉर्थ स्टार आपला पाहिजे की 75+, 80+ पाहिजे. मला सांग, तू आणि तुझी पत्नी तेजस, हो, त्याच्याकडून आता जेव्हा तुझा स्टाफ हो. 150 लोकांचा आहे, हो. त्या 150 लोकांना हे सगळं कसं समजावलंस? आय थिंक ओव्हर कम्युनिकेशन, डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट इन दीज मॅटर्स. म्हणजे यू हॅव टू एव्हरी डे वेक अप, सूट अप, शो अप. राईट. सो वेदर तुमचं मोटिवेशन किती खाली असो, बिकॉज यू आर रोलर कोस्टर ऑफ अन इमोशन्स असतात. आज सकाळी वेगळं असतं, संध्याकाळी वेगळं असतं. दॅट इज ऑन्टरप्रिनरशिप. म्हणजे तुमच्या वैयक्तिक भावभावना हां, या तुम्ही ज्या वेळेला उद्योजकाच्या भूमिकेमध्ये जाता बाजूला ठेवा. त्या बाजूला ठेवायच्या आणि जे आपलं ध्येय आहे हो, त्याचंच कम्युनिकेशन, त्याचाच संवाद टीमशी करत राहायचा. नॉन स्टॉप. वेन यू स्टार्ट टॉकिंग, प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही तेच बोलता तुमच्या स्टाफ बरोबर, repetition, constant repetition, you realize that team also does the same conversation one level below.
आणि द लास्ट पर्सन स्टँडिंग इनफॅक्ट आम्ही त्यांना इतकं एम्पॉवर केलेलं असतं, त्यांना सांगतो की उद्या काही झालं, सपोज जनसेट बिघडला, काही, आपण भारतात राहतो, 9 out of 10 variables are out of your control. But end of the day, you have to realize that that last man, that caretaker, they are your face of your brand. For them, that is the moment of truth. म्हणजे तिकडे फेल किंवा पास, तिकडे फेल किंवा पास. राईट, कम्प्लिटली फेल किंवा पास. सो वी टेल देम दॅट आम्ही ट्रेनिंग देतोय, युनिफॉर्म देतोय, सगळं करतोय, बट एंड ऑफ द डे इट इज इन युअर हँड्स, द ब्रँड इज इन युअर हँड्स. And the responsibility and the pride with which they provide service is unbelievable. हो का? Unbelievable pride. म्हणजे ही मंडळी सगळी कर्मचारी जेव्हा सेवा देतात तेव्हा त्यामध्ये सेवावृत्ती आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी असतात. काय होतं, त्यांना टिप्स मिळतात, त्यांचा सडनली फ्रॉम 0 एम्प्लॉयमेंट टू 4 people गेटिंग एम्प्लॉईड, एक त्यांच्या त्या गावामध्ये सुद्धा त्यांचं स्टँडिंग वाढतं, राईट. सो देअर प्राईड, युनिफॉर्म घालून ते मार्केटला जातात. सो देर इज अ लॉट ऑफ प्राईड इन दॅट युनिफॉर्म, लॉट ऑफ प्राईड इन दॅट जॉब, अँड दॅट शोज. द सेम स्माइल percolates down to the customer and the customer goes back home extremely happy. समजा एका शहरामध्ये किंवा एका भागामध्ये तुझे 4-5 विलाज आहेत, तर समजा कस्टमर कोणी आला तर ना तो खूप बारीक बारीक गोष्ट बघणार ना, आणि असे त्या 4-5 विलांमधल्या बारीक गोष्टी खूप असणार, बरोबर. म्हणजे तो ॲरोमा तशाच पद्धतीने यायला पाहिजे किंवा अमुक व्हायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातही एक स्टँडर्डायझेशन ठेवायला लागत असणार. हो आणि नाही. हो, बिकॉज ॲज अ प्रॉडक्ट वी बिलीव्ह इन ओनली स्टँडर्डायझिंग अ फ्यू थिंग्स. म्हणजे काय आहे, यू शुड ऑलवेज लर्न फ्रॉम द बेस्ट, यू शुड कॉपी दॅम. सो आम्ही ठरवलं की आपला बेस्ट कोण आहे इंडियामध्ये, ताज. कॉपी ताज ब्लाइंडली. बरं. ओके, कशात? ऑल देअर प्रोडक्ट स्टँडर्ड्स, क्वालिटी स्टँडर्ड्स, सर्व्हिस स्टँडर्ड्स, कॉपी. अँड गो ऑन द अदर एक्स्ट्रीम ऑन द प्रोडक्ट ऑफरिंग. म्हणजे त्यांचे रूम्स, कुठले रूम ए असो, रूम बी असो, रूम्सचे सगळं सेम दिसतं. आणि होम्स आर अबाउट, एव्हरी होम इज डिफरंट, एव्हरी व्ह्यू इज डिफरंट, प्रत्येक घरात एव्हरी रूम इज डिफरंट. सो डोंट ओव्हर इंजिनियर स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोडक्ट ऑर एक्सपिरियन्स. ताज सारख्या संस्थेकडून आपण काय शिकावं, तर त्यांनी ज्या सगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्या जशाच्या तशा आपण आपल्या ठिकाणी आणाव्यात, परंतु त्यांच्या एक त्यांची खोली दुसऱ्या खोलीसारखी, ती तिसऱ्या खोलीसारखी, तोचपणा कुठल्याच घरात नसतो. तर घराला व्यक्तिमत्व असतं. परफेक्ट. तर ते घराचं व्यक्तिमत्व घ्या आणि हॉटेलमधली शिस्त घ्या. तुम्ही समराइज केलंय. परफेक्ट. सो द वॉर्मथ अँड अ कम्फर्ट ऑफ अ होम and the confidence of a hotel. आणि the worst way to handle your business is by giving incentives. की अरे तू चांगले रिव्ह्यू आण, मग तुला आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. वर्स्ट. ॲब्सोल्युटली. हो का? बिकॉज ते पुस्तकामध्ये तसंच लिहिलंय मॅनेजमेंटच्या. हा, पण ते सर्वात चुकलेलं आहे. हे नंतर शिकलो ना, आत्ता शिकलो. टॉर्च लाईट वापरून बरोबर. मग काय द्यायचं? रिस्पेक्ट टू द एम्प्लॉई, टू द लास्ट मॅन स्टँडिंग. म्हणजे त्याला बढती देण्यापेक्षा आणि त्याला पैसे देण्यापेक्षा त्याला आदर देणं आणि त्याला आपलेपणा देणं. आणि क्लिअर नॉर्थ स्टार सांगणं, म्हणजे त्याला ध्येय सांगणं. सो ह्याला आर्मी लँग्वेजमध्ये कमांडर्स इंटेंट म्हणतात. सो आता काय होतं, यू हॅव क्रिएटेड अ फॅन्टॅस्टिक प्लॅन, की आता ते लक्ष मूवीमध्ये होतं ना, की मला तो पीक जिंकायचा आहे. पण द मोमेंट you know, in 15 minutes your best laid battle plans, कारण समोरच्याकडे पण बॅटल प्लॅन आहे. Your first 15 minutes your battle plans are gone for a toss. बरोबर. After that your training over years kicks in, but as long as the last soldier knows हे माझं ध्येय आहे, right, and ते मी मिळवणारच आहे, that's all. आता पर्यटन उद्योगाने इतकेच चढ उतार पाहिलेच आहेत, तर मग हे जे आपण तयार करतोय ते सस्टेनेबल व्हावं, ते शाश्वत व्हावं, ह्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला लागतात का? हो, आय थिंक ग्रोथ फॉर द सेक ऑफ ग्रोथ इज कॅन्सर. थांब. वाढीसाठी वाढ म्हणजे कॅन्सरच असतो. कॅन्सर पण वाढतो ना. कॅन्सर पण वाढतो, राईट. दॅट ग्रोथ इज नॉट सस्टेनेबल ग्रोथ. दॅट ग्रोथ म्हणजे ती वाढ आहे, तो विकास नाहीये. विकास नव्हे. वी आर इन उत्तराखंड आणि हिमाचल.
फक्त उत्तराखंडमध्ये फक्त देहरादून, राणीखेत असे आम्ही चोजन लोकेशन्स आहेत, फक्त तिथे ग्रो होतोय. किंवा हिमाचलमध्ये फक्त शिमल्यामध्ये, फक्त मनालीमध्ये आणि फक्त सर्टन कसौली म्हणून तिकडे हो. वी आर ग्रोईंग. वी आर नॉट ग्रोईंग एव्हरीवेअर. हा, सो म्हणजे यू हॅव टू प्लॅन केअरफुली युअर ग्रोथ. आता आय कॅन ग्रो इन बाली ऑल्सो ना, मी श्रीलंकेला पण जाऊ शकतो. द ऑपॉर्च्युनिटी एक्झिस्ट, दॅट ऑपॉर्च्युनिटी विल एक्झिस्ट 5 years later ऑल्सो. तेव्हा ते बघू. तेव्हा ते बघू. म्हणजे अगदी टप्प्याटप्प्याने जाणं, पुन्हा आपलं बॅटरी प्रिन्सिपल. परफेक्ट. हळूहळू अँड देन प्रत्येक ठिकाणी तुमचा बेस एस्टॅब्लिश करत करत अँड देन स्लोली अँड स्टडीली यू एक्सपॅन्ड. स्टील यू आर नॉट ग्रोईंग अनसस्टेनेबली. हा, म्हणजे तुम्ही जेव्हा पाया तयार करता हा. तेव्हा तुम्ही त्याला शाश्वत करत असता. पाया तयार करणं महत्वाचं. So every home has to be profitable. Every अच्छा. cluster has to be profitable. हो. हा, म्हणजे स्टार्टअप लँग्वेज मध्ये प्रॉफिटेबिलिटी हा नेगेटिव्ह वर्ड आहे. मला सांग की जितक्या प्रमाणात हे सगळे स्टार्टअप चालू होतात हो. तितक्या प्रमाणात त्यांची वाढ किंवा विकास दोन्ही कार्य होत नाही. कारण स्टार्टअपची अंडरलाईंग फिलॉसॉफीच असते रिस्क. VC जेव्हा फंड करतो, व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा म्हणजे तुमच्यामध्ये भांडवल गुंतवणारा जो हो. गुंतवणूकदार आहे तो हो. जेव्हा तुम्हाला भांडवल गुंतवतो. हो, हा. ते मूनशॉट्स बघतात. म्हणजे काय करतात? म्हणजे दे आर नॉट लुकिंग फॉर मायनर इम्प्रुव्हमेंट्स इन अन एक्झिस्टिंग प्रोडक्ट कॅटेगरी. म्हणजे त्यांना असं बारीक सारीक मध्ये रस नसतो. त्यांना 10x इम्प्रुव्हमेंट हवा असतो. बरं. म्हणजे आता टॅक्सी, सगळ्या टॅक्स्या त्याला कॉल सेंटरनी मॅनेज करणं हा मार्जिनल इम्प्रुव्हमेंट झाला. पण ॲपमध्ये प्रत्येक कस्टमर स्वतःची टॅक्सी स्वतः बुक करणं विदाउट असिस्टन्स ऑफ एनी ह्युमन बिईंग इज 10x इम्प्रुव्हमेंट. रस्त्यावरती टॅक्सी बोलवणं, हां, हा, त्याच्यानंतर फोन करून कॉल सेंटरवर फोन करणं हा मायनर इम्प्रुव्हमेंट झाला. मायनर इम्प्रुव्हमेंट झाला. पण मी माझ्या हातामधून सगळं बुक करणं, हां, माझ्या स्वतः mobile बुक वरती. करणं आणि तो ड्रायव्हर स्वतः रिस्पॉन्ड करणं विथ नो कॉल सेंटर इन द मिडल इज ऍक्च्युअल 10x आणि इम्प्रुव्हमेंट. आता बघा हे हे 10x स्टार्टअप आणि ह्याला मूनशॉट म्हणतात. And मग म्हणजे तुला असं म्हणायचंय की एवढं करायचं असेल तर तेवढी रिस्क घेण्याची परफेक्ट. तयारी पण पाहिजे, हो, मेंटल हे पाहिजे. बौद्धिक पण पाहिजे आणि भावनिक पण पाहिजे. हो ग्रोथ जी आहे, हो. सस्टेनेबल ग्रोथ, हो. ही टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. हो हा, हे एक उद्योजकाचा हो. मत झालं. बरोबर. पण इन्व्हेस्टर काही एवढ्या टप्प्याटप्प्याने वाट बघणार नाही, नाही का? सध्याचं जे इन्व्हेस्टमेंट क्लायमेट आहे त्याच्यात हा सस्टेनेबिलिटीचा फोकस आलाय. 2 वर्षापूर्वी माझ्याकडनं उत्तर वेगळं आलं असतं. कोविडमध्ये US फेडनी एवढा पैसा छापला म्हणजे दे प्रिंटेड मनी, द मॉनिटरी एक्सपान्शन दॅट हॅपन्ड सो मच. एवढा पैसा लिक्विडिटी मार्केटमध्ये होती की एनी स्टुपिड आयडिया वॉज गेटिंग फंडेड. पण आता काय झालंय, एवढं इन्फ्लेशन वाढलंय US मध्ये आणि ॲडव्हान्स मार्केट्समध्ये दॅट फंड फ्लो हॅज स्टॉप्ड. बरं. Which means every startup which was flush with money suddenly has realized that I have to get my economic model in place, ओ, ensure I am sustainable, I am growing, and if your product is worth and a customer is willing to pay for it, it will survive because of customer funding, not because of investor funding. हा, म्हणजे तू असं म्हणतोयस की गुंतवणूकदारांना आता हे कळायला लागलंय हां, की आम्ही कदाचित पहिल्यांदा गुंतवणूक करू पण नंतर तो उद्योग वाढणार का नाही हे पूर्णपणे ग्राहकाच्या समाधानावरती अवलंबून राहणार. 100%. So the customer funding is the best funding than bank funding, business funding or investor funding. कस्टमरने पैसे दिलेत हां. म्हणजे व्हॅलिडेशन पण झालं प्रोडक्टचं. म्हणजे ग्राहक जेव्हा पैसे देतो तेव्हा व्हॅलिडेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजे त्या सेवेबद्दलचं समाधान हे सुद्धा त्या पैसे देण्यामध्येच येत. So then this economic model will continue, right, for some time. आता जेव्हा सस्टेनेबिलिटीच्या बद्दल आपण बोलतो तेव्हा हो. सर्वसाधारणपणे आज कॉर्पोरेट्समध्ये एन्व्हायरमेंटल, सोशल आणि ESG. गव्हर्नन्स हो, हे खूप ESG. महत्वाचं हो. आहे. सॅफ्रन स्टेजचे पण खूप कॉम्पिटिटर्स आहेत. हो. पण मग तुम्ही USPs तुमचे डिफरन्शिएटर्स क्रिएट करताना ESGचा विचार करता का? पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टी असतात ना, आणि हू मेक्स द मॅक्सिमम नॉईज अबाउट ESG? ट्रस्ट यू मी, कंपनीज हू हॅव समथिंग टू हाईड. Right? So the companies which, and I firmly believe, mining company will have the best CSR program for Adivasis. Right? Why? Because they are hiding something. आता आम्ही एवढं आमचं एम्प्लॉयमेंट आहे इन रुरल व्हिलेज, आम्ही कुठेही बोलत नाही. राईट? व्हेरी रेअरली वी इन सच कॉन्फरन्सेस से दॅट आमच्या देर आर 1000 पीपल वर्किंग इन रिमोट विलेजेस कुठे कुठे. राईट? और आमचं कॉम्पिटिशन काय आहे माहिती आहे का? यू विल नॉट बिलीव्ह. इट इज द कॅश बिझनेस दॅट
विला ऑपरेटर्स डू किंवा पीपल डू कॅशमध्ये धंदा करतात GST अवॉइड करून. आम्ही ₹1 सुद्धा कॅशमध्ये घेत नाही आणि 100% GST भरून, इवन इफ इट इज एक्सपेन्सिव्ह फॉर अस अँड आवर बिझनेस व्हॉल्यूम इज लोअर, वी विल नॉट अवॉइड GST. म्हणजे व्यवसाय करत असताना हां. जी व्यवसायाचे नीती नियम आहेत हो, पाळायचेच. ते पाळूनच तो व्यवसाय करायचा. हो, ॲब्सोल्युटली. म्हणजे बेड अँड ब्रेकफास्टचा जो MTDCचा लायसन्स आहे प्रत्येक स्टेटचा, तो घ्यायचाच. यू डोंट स्टार्ट विदाउट इट. सो यू ले डाऊन रूल्स फॉर युअर सेल्फ अँड इवन एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल, नाव आता हे जे घर मी नाही बांधलं, म्हणजे ते कोणीतरी ऑलरेडी कोणीतरी बांधलेलं, राईट? सो एम आय ॲडिंग टू इवन वन आयोटा ऑफ कार्बन एमिशन? बिकॉज द हाऊस इज प्री बिल्ड, समबडी हॅज ऑलरेडी बिल्ट इट. हा, म्हणजे The हे sin- हे हा. घर दुसऱ्या कोणीतरी बांधलंय हा. तर त्याच्या एकंदर पर्यावरणाची काळजी घेणं हे सुद्धा माझं काम आहे. So you have to look at it that we were ESG compliant from day zero, but we don't talk about it. These are your values, These are your values. right? Values of the founders, values of people, right down to the last person, right? की ते असंच करावं, right? This is not to be talked about. Why should you be speaking about me socially conscious आहे? No. तुझ्या कंपनीमध्ये तू आणि तुझी पत्नी हे को फाउंडर आहात, हो. नाही का? तर मग कोण हुकूम देतो आणि कोण ऐकतो? Take a guess. नाही, कळलं ह्याच्यावरूनच. पण एकत्र काम करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी शहाणपणाचे शब्द काय? करू नये. बरं, आणि करायलाच लागलं तर? Then you have to have ground rules. हा हा. You have to respect each other no matter what. Encourage disagreement because that brutal conversation can be had only with that spouse of yours. There is no power equation. Right? You have to ensure that power equation is in balance. Then नाहीतर तुम्ही चूक करणार ना, तुम्ही तुमच्या मिस्टेक्स कराल बिझनेसमध्ये, बट द अदर पर्सन इज ऑलवेज देअर टू. सो आमच्या घरी असं बोलतात की माय डॉटर सेज की बाबा इज लाईक अ ट्रेन इंजिन गोईंग ॲट 200 miles per hour अँड आई एन्श्योर दॅट ऑल द बोगीज कम अलॉंग. बरं. हा, बाबा 200च्या गतीनं पुढे जाणारं इंजिन आहे हां. आणि आई एन्श्योर करते का पाठचे सगळे डबे येत आहेत बाबा. क्या बात आहे. जर तुला हां. हे सगळं हां. हा परत करायला मिळालं, हा. म्हणजे सॅफ्रन स्टेजच्या आधीची स्टेज आणि सगळं परत करायला मिळालं, तर तू वेगळं काय करशील? सो 2 गोष्टी. एक तर द टीम दॅट आय विल हायर, आय विल स्पेंड फार मोर टाइम ऑन हायरिंग अ बेटर टीम. आता आय एम नॉट सेइंग दॅट आय हॅव अ बॅड टीम. आय एम सेइंग दॅट आय हॅव मेड सो मेनी हायरिंग मिस्टेक्स that I will now I know what to not look for, not to get impressed by, हा. right? Because CV आणि resume बघून आणि पहिल्या त्या 45-minute conversation मध्ये I think it doesn't make any sense. त्यामुळं तू आता तो शहाणपणा हो. वापरशील. I will make new mistakes, हा, right? आणि त्यामुळे नवीन चुका करण्यासाठी जागा आपोआपच तयार होईल. Absolutely. But I will surround myself with people better than me from day zero. हा, हे फार महत्वाचं आहे की पहिल्या दिवसापासून मी माझ्यापेक्षा जास्त गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर काम करेन. हो, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि Very सेकंड, आय विल एन्श्योर टेक्नॉलॉजीची डिप्लॉयमेंट आहे दॅट इज 10x ऑफ वॉट आय स्टार्टेड विथ. तंत्रज्ञानाचा वापर मी जेव्हा सुरुवातीपासून केला त्याच्यापेक्षा तो 10 पटीनं जास्त करण्याचा प्रयत्न करेन. ॲब्सोल्यूट. तुझ्या कुटुंबासाठीची आदर्श सुट्टी कोणती आहे? आय थिंक फॅमिली हॉलिडेज मॅटर अ लॉट टू अस. बिकॉज आम्हाला माहिती आहे का आता 2 वर्षानंतर हे कुठे इंजिनिअरिंगला जातील, कुठे दे विल गो आउट. सो वी हॅव व्हेरी फायनाईट टाईम विथ अस अँड दॅट इज द प्रेशर दॅट यू आर रनिंग अ बिझनेस. आणि त्यांच्याबरोबर 2-3 वर्ष आहेत, मग ते भोरकन उडून जातील. त्याच्यानंतर आफ्टर अ पॉईंट यू डोंट नो वेन दे विल हॅव द टाईम टू कम बॅक. सो फॅमिली हॉलिडेज ॲट दिस पॉईंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट टू अस. तुम्हाला चॉईस दिला तर एखादा जर रिझॉर्ट असेल हां. तर तिथनं तुम्ही काय काढाल जेणेकरून ते सुट्टी जी आहे ती जास्त मिनिंगफुल होईल Wi-Fi. त्या फॅमिलीला? वायफाय काढाल टीव्ही काढू, आणि वायफाय टीव्ही काढाल. हां काढा, फोन बाजूला ठेवा. देन यू विल हॅव कॉन्व्हर्सेशन्स. देन यू विल प्ले मोनोपोली. अरे देन यू पण विल प्ले सॅफ्रन डमशेर. स्टेज मध्ये तू वायफाय आणि टीव्ही काढला तर येतील का लोक? हो, हो, येतात. ॲब्सोल्युटली. टीव्ही तर नसतोच आमच्याकडे, तो ठेवतो आम्ही, पण बेडरूममध्ये नाही ठेवत. फक्त एक कॉमन, बिकॉज टीव्ही मॅच असेल, आज फुटबॉल आहे काय वॉट एव्हर, आय मीन समथिंग. अदरवाईज नो टीव्ही. इनफॅक्ट वायफाय सुद्धा आम्ही कोविडमध्ये चालू केलं.
त्याच्या आधी आम्ही वायफाय नव्हतं ठेवत. कोविडमध्ये या कारणाचं चालू केलं बिकॉज वर्क फ्रॉम होम चालू होतं. सो पीपल वर स्टेइंग इन द विलाज अँड ऑपरेटिंग. सो दॅट बिकेम अ बिझनेस रिक्वायरमेंट. बट अदरवाइज वी प्रिफर नॉट टू हॅव वायफाय. वी टॉक टू इच अदर. युअर चिल्ड्रन आर नॉट गोन टू बी अराउंड फॉर मोर फॉर लॉंग. बरोबर. आणि आमचा टॅगलाईन इज वेअर फॅमिलीज बॉन्ड. हां. राईट. सो कम टू सॅफरन स्टेज अँड एक्सपिरियन्स द टुगेदरनेस ऑफ द फॅमिली. आपण एक थोडी रॅपिड फायर घेऊ. वाव. ओके. मोबाईल की बोर्ड गेम? बोर्ड गेम. मनाली का मेलबर्न? मनाली. ॲक्च्युली मनाली पण नाही. मनालीच्या आजूबाजूला रायझन, वशिष्ठ, नगर. मनाली नाही. मनाली म्हणजे टाउन झालंय ना ते. टाउन झालंय ते. सूट का शॉर्ट्स? नाव दिस इज टफ बिकॉज ॲक्च्युली सूट. माझी सुट्टीची व्याख्या? बुक, नो टी व्ही, पुस्तक, टीव्ही नाही, आणि समोर समुद्र समुद्र किंवा लेक समुद्र किंवा तलाव आणि तळ. वरांड्यामध्ये बसायचं आणि वरांड्यामध्ये बसलायस. आणि मस्त बसून राहावं. आणि म्हणून सॅफ्रन स्टेज व्यतिरिक्तचं तुझं आवडतं ठिकाण सुट्टीचं सो मॉन्त्रो, ते काय? लेक जेनेवा. जिनेव्हा म्हणजे स्वित्झर्लंड. हो. हा. तिकडे फ्रेंच स्पीकिंग प्रोव्हिन्स ऑफ मॉन्त्रो. म्हणजे दे स्पीक इन फ्रेंच. हा. आणि आपला लेक पावना आहे ना, अगदी सेम दिसतो. काय म्हणतोस? लेक पावना अँड लेक जेनेवा आयडेंटिकल. नो 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 डिफरन्स व्हॉट्स एव्हर. ही तू जाहिरात नाही ना करतेस? आपल्या महाराष्ट्राची जाहिरात करायला काय? वा. आपल्या आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रात तर स्वित्झर्लंडच्या तोडीचं आहे. मोर. मोर. इरिगेशन डिपार्टमेंटने एवढे डॅम्स बनवलेले आहेत आणि एवढे वॉटर अक्युमुलेटेड लेक्स बनवले आहेत. Seaplane tourism, some of these things are brilliant opportunities that Maharashtra is sitting on, and within 45 minutes to 3 hours distance you can get into a world which you can't even imagine. आणि most under celebrated state for tourism. आपण काही tourism मध्ये काही करत नाही. म्हणजे I don't think we do what we have in terms म्हणजे of महाराष्ट्रामध्ये जेवढं सौंदर्य आहे त्याचा वापर आपण पर्यटनासाठी अजून केलेलाच नाही पुरेसा, असं तुझं म्हणणं आहे. तुझा आवडता पदार्थ? शिरा. टाइमपाससाठी तुझं आवडतं साधन? ॲक्च्युली मोबाईल फोन. तुझ्यासाठी क्वेस्ट फॉर पर्पज म्हणजे? लर्निंग, नॉन स्टॉप लर्निंग. पुस्तक असो, यूट्यूब असो, नॉन स्टॉप सतत शिकत राहणं, दुसऱ्यांकडनं शिकत राहणं, दुसऱ्यांकडनं दुसऱ्यांच्या कॉन्व्हर्सेशन मधनं काहीतरी कुछ तो क्राईम मास्टर गोगो आहे तो कुछ तो लेके जाऊंगा. कुछ तो आया है तो कुछ तो लेके जाऊंगा. आत्तापर्यंत जगण्याने आयुष्याने मला शिकवलेला सगळ्यात मोठा धडा? Failure is temporary. Just next day, just wake up, wear your best clothes and show up. अपयश हे तात्पुरतं तात्पुरतं आहे. आहे. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तयार होऊन नव्या दिवसाला सामोरा जा. Perfect. आमच्या श्रोत्यांमध्ये खूप सारे भावी उद्योजक बसले आहेत असं आपण धरून चालू. त्यांच्यासाठी व्हॉट विल बी युअर लास्ट वर्ड्स? Don't buy a house. Don't buy a car. घर घेऊ नका, गाडी घेऊ नका. Buying a house is an invention of the banks. Banksला लोन द्यायचा होता. They created a product called house, glamorized it and told you buy it for 2 crores. आणि आयुष्यभर लोगों के सर मुंडवा के EMI भरो. बरं, मग कुठे राहा? भाड्यावर राहा. अच्छा. बरोबर. घर विकत घेऊ नये. तुम्हाला इफ यू वॉन्ट टू बी अन ऑन्टरप्रिनर, डू नॉट बाय अ हाऊस. तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल तर घर घेऊ नका, गाडी घेऊ नका. गाडी तर वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी, डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे. ॲटलिस्ट होम अप्रिशिएट होतं, गाडी तर डेप्रिशिएट होते. आणि थर्ड इज तुमची लाईफस्टाईल एकदम कंट्रोल करा. बर. डोंट हॅव म्हणजे शॉक और काय म्हणतात ते, म्हणजे कंट्रोल युअर लाईफस्टाईल सो दॅट यू डोंट डेव्हलप हॅबिट्स विच रिक्वायर यू टू स्पेंड मनी. बिकॉज ऑन्टरप्रिनरशिप इज अबाउट डिलेड ग्रॅटिफिकेशन, नॉट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे मला आत्ता मिळालं आणि मला आत्ता. उद्योजकतेचा प्रवास हा तात्पुरत्या आणि तात्काळ मिळणाऱ्या समाधानासाठी नसून तो एक लांब पल्ल्याचा प्रवास आहे. बॅकलोडेड रिवॉर्ड्स आहेत सगळे, फ्रंट लोडेड रिवॉर्ड नाही आहेत. आणि म्हणजे जे तुम्हाला बक्षिसं मिळणार आहेत ती तुमच्या पुढे नाही आहेत, पाठी आहेत. सो ओव्हरनाईट सक्सेस इज आफ्टर 20 years. म्हणजे एका रात्रीमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमची रात्र 20 वर्षाची असली पाहिजे. तुम्ही फिजिकल स्पेसेस क्रिएट करताय लोकांकरता, पण मला असं दिसतंय की त्याच्यातून तुमच्याबरोबर काम करणाऱ्या टीम्स असतील किंवा
घरं बांधणारी लोक असतील त्यांच्यासाठी एक सायकॉलॉजिकल स्पेस पण क्रिएट होते. स्ट्रेस पण तयार होतो. आणि हो बरोबर हा, आहे. कारण टू वर्क विथ मी अँड रन ॲट माय स्पीड, भयंकर डेफिनेटली. स्ट्रेस. एक ब्रँड विषयी तुम्ही बोललात की हो. उद्योजकाला स्वतःपेक्षा ब्रँड हा जास्त महत्त्वाचा असायला हो. हवा. उद्योजक म्हणून हा खूप महत्त्वाचा धडा आपण घेऊन जायची गरज आहे, कारण माय ब्रँड इज बिगर दॅन मी. मच 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 बिगर. तर हे एक खूप महत्त्वाचं मला वाटतं यशाकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. अर्थपूर्ण औद्योगिक जीवन असं जर जगायचं असेल तर 2-4 पटकन गोष्टी ज्या मला तुमच्याकडनं मिळाल्या म्हणजे प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्रोत, म्हणजे आय थिंक दिस इज युअर USP. ती ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली तर ती आपण लोकांना पास करू शकतो आणि Absolutely. त्याच्यातून ते इन्स्पायर होऊ शकतात. सेल्स इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ युअर एन्थुझियाझम. ॲब्सल्युटली. लर्निंग थ्रू व्हॅल्यू बेस्ड लिडरशिप तुम्ही खूप क्रिएट करता आहात हो, की हो. लोकांना दाखवण्याकरता मूल्य नसायला हवीत, ती आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असायला हवा. याच्यातून सक्सेसफुल सस्टेनेबल आंतरप्रिनरशिपचं मॉडेल कसं क्रिएट होऊ शकेल हे मला असं वाटतं या तासाभरातून आपण घेऊन जाऊ. नाही, आणि मला अजून एक मुद्दा असा जाणवत होता जो आपल्या सर्व प्रेक्षकांना जाणवला असेल. जितक्या प्रकृती असतात तशी त्या त्या व्यक्तीची एनर्जी लेव्हल असते. ॲब्सोल्युटली. त्या व्यक्तीला समजावं लागतं की माझी ही एनर्जी लेव्हल मी माझ्या ध्येयाबरोबर जोडणार कसा. बरोबर. कॅलिब्रेटेड. करेक्ट. आणि ते जर मला जमलं तर मग एनर्जी जास्त का कमी हा भाग मागे पडतो आणि माझ्या ध्येयाला पूरक अशी जी माझी ऊर्जा असेल ती अनुरूप ऊर्जा आहे. करेक्ट. आणि ती मला एका बाजूनं ठेवायला पाहिजे आतून, पण एका बाजूने तिला मॉड्युलेट करायला पाहिजे बाहेरून. करेक्ट. कारण Perfect. आतली एनर्जी ही सतत राहिली पाहिजे, नाहीतर निराशा येईल. हो पण बाहेरची एनर्जी जगाबरोबर मला मॉड्युलेट करता आली पाहिजे. हो. करेक्ट. हे मला वाटतं एनर्जीच्या संदर्भातलं एक खूप महत्वाचं तथ्य आम्हाला Very या गेल्या 10 सेशन्समधून Amazing. कळलं. आणि त्याच्यातला तू आज एक मानकरी होतास. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप 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 शुभेच्छा.